गेल्या 4 महिन्यापूर्वी असा अप्रिय घटना घडली होती की आमच्या एका माणसाला रुग्णवाहिका न भेटल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्याच क्षणी मी निश्चित केलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी असं सहकार्य केलं आणि आम्ही एक ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे आणि ती तुम्हाला डेटा दाखवीन की एवढी सरकारी गाडी सुद्धा चालत नाही एवढी आमची गाडी मुफ्त रुग्णांना इकडे तिकडे पोहोचवते। कधी डेड बॉडी आहे, कधी पेशंट्स आहेत, प्रत्येक मीरा भाईंदरच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही फ्री पुरवतो सेवा। तर आपला वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त आपण काय असं एक इच्छा असेल जी इच्छा मागितली म्हणजे आता बघताय आपण भ्रष्टाचारासमोर एक ब्रिज आहे, तो एक ब्रिज आहे म्हणजे मीरा भाईंदरची जी जनता आहे ती अशा लोकांना मतदान करते, अशा लोकांना मतदान करते की त्यांनी इथे डेव्हलपमेंट काही नाही केलंय, फक्त श्रेयवादाचा घोटाळा तेच करतायत। हा ब्रिज तुम्ही बघितला तो जग जाहीर झालेला आहे। अरे काय करताय तुम्ही? ह्याच्या पुढे जर अपघात झाले तर जबाबदार कोण? एक आमदार इथून खिचतो, दुसरा आमदार तिथून खिचतो, दोघंही मेट्रोमॅन आहेत, पण ते मेट्रोच्या अंडर जो ब्रिज चालतोय तो कसा आहे बघा तुम्ही। तर जनतेला मी आवाहन करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकदा संधी द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये आपण जा, आपलं कुठलंही काम नाही झालं तरी ते शिर्डीनगरमध्ये आमचं कार्यालय आहे आणि आमच्या मोफत रुग्णालयाचा रुग्णवाहिकेचा नंबर आहे 8757। हरीश सुतार मेरा बहुत अच्छा दोस्त है बोल सकता हूँ मैं, क्योंकि ये भाई से भी बहुत बढ़कर है मेरे लिए। और आज मैं उसके यहाँ पे आया हूँ उसको बर्थडे विश करने के लिए। मैं इनके साथ बचपन से रहा हूँ और मैं इनके साथ फैमिली से जुड़ा हूँ सबके, क्योंकि मेरे भाई है। तो इनका स्ट्रगल देखा है, इनकी मेहनत देखी है और आज यहाँ पे आके मुझे काफी अच्छा लग रहा है, क्योंकि इतने अच्छे से ग्रो किए इनके पर्सनल लाइफ में भी और एज अ पॉलिटिशियन भी। और ये जो सेवा सबको दे रहे हैं, सबके घर में जाके कभी भी कुछ मतलब किसी मरीज को कुछ अगर एम्बुलेंस की जरूरत होगी तो इनके पास द्वारा एक एम्बुलेंस जो है मुफ्त चलाई जा रही है मीरा भाई। हाँ ये इतना नेक काम जो है इनके द्वारा किया जा रहा है, उसकी शुक्र आपका। नहीं, हरीश तो पहले से ही सब लोगों की सेवा करने में जुड़े थे ना, जब पॉलिटिशियन नहीं थे तो उसके पहले से भी वो करते थे। तो आज जो उन्होंने ये सेवा की वो ऑफ कोर्स सबके लिए बेनिफिशियल रहेगी। और मेरा भाई के लिए खास करके जहाँ पे हॉस्पिटल्स की और जहाँ पे लूटमारी चल रही है हॉस्पिटल्स में हो गया, डॉक्टर्स की इसमें, तो ये जो अपने आप में जो कर रहे हैं वो बहुत ही अच्छी सेवा है और सब लोगों ने इसका लाभ उठाना चाहिए। तो हरीश को मैं उसके जन्मदिन पे शुभकामनाएं देता हूँ और ये बहुत ही अच्छा कार्यकर्ता है। मैं उसके बाद से बहुत अच्छा काम हो रहा है मेरा भाईंदर में। आप देखते रहे कि एम्बुलेंस के माध्यम से लोगों तक पहुंचने के ये कर रहे हैं, प्रयास कर रहे हैं, बहुत ही अच्छा है। क्योंकि आप देखते रहे कि एम्बुलेंस जान बचाने के लिए रहती है। मुझे बहुत ही अच्छा कार्यक्रम उन्होंने जो किया है, आयोजन किया है, उसका मैं धन्यवाद मानता हूँ। और फिर से एक बार महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सर्व हमारे परिवार की तरफ से उनको शुभकामनाएं देता हूँ। आने वाले दिनों में बहुत ही अच्छा काम करे, ये शुभकामनाएं। हरीश सुतार हे माझे जिवलग मित्र आहेत। पक्ष जरी वेगळा असला तरी माणुसकीच्या नात्याने खूप चांगला माणूस आहे। कधी अडीअडचणीला लोकांच्या धावत जातो। आता तुम्ही बघू शकता त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही मोफत ॲम्ब्युलन्स आहे। हे मोफत ॲम्ब्युलन्स ही माझा प्रभाग आणि त्यांचा प्रभाग दोन्ही एकच आहे। आमच्या प्रभागामध्ये सर्व मिडल क्लास फॅमिली असते, यांना कधी अर्ध्या रात्रीला ॲम्ब्युलन्सची गरज पडली तर मोफत ॲम्ब्युलन्सची सुविधा त्यांनी दिलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। महादेवचरणी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या अजून अशी पुण्याची कामं। वाढदिवसानिमित्त असा जो वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून। त्यांचं जे काही कार्य आज इतके वर्षांपासून ते आपण सगळे बघताच आहेत। आता हे तुम्ही बघताय की मनसेची एक ॲम्ब्युलन्स नव्हती इतके वर्षात, ती ॲम्ब्युलन्स इथे तुम्हाला दिसते, ज्याचं उद्घाटन अमित साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। म्हणजे समाजातल्या व्यक्तीला जे हॉस्पिटलमध्ये जी गरज आहे ना, ती गरज हरीश भाऊंनी ओळखलेली आहे। कधी कधी ॲम्ब्युलन्स भेटत नाही, कधी कधी ॲम्ब्युलन्सचे चार्जेस जास्त असतात आणि हे सगळं समाजकार्य हरीश भाऊंच्या माध्यमातून होतं। असा एक विषय नाही, एक फोन केला ऑन कॉल मदतीला ते हजर असतात। त्यांच्याविषयी आणखीन काय?